मित्रांनो, आजकाल स्मार्टफोनच्या किमती एवढ्या वाढत चालल्या आहेत की नवीन फोन घ्यायचा म्हणलं तर सेलची वाट बघायला लागते. त्यातही फक्त बँक ऑफर्स लावून भागत नाही, तर एक्सचेंज ऑफरमध्ये काही थोडेफार पैसे आणखी कमी होतात का हे बघावं लागतं. आणि खरंच काही वेळा एक्सचेंज ऑफरमध्ये डायरेक्ट 8 ते 10 हजार रुपये कमी करून मिळतात. त्यामुळे जुना फोन जो आपण असंही वापरणार नसतो तो देऊन टाकलेलाच बेस्ट असं वाटतं. पण जुना फोन असा एक्सचेंजमध्ये देताना किंवा मग दुकानातही विकताना काही गोष्टींची खबरदारी घेणं खूप गरजेचं असतं. आणि या फोनमध्ये तुमचे फोटो, बँकिंग ॲप्स, पर्सनल इन्फॉर्मेशन, व्हॉट्सॲप चॅट्स, जीमेल असं सगळं असतं. आणि हे सगळं जर चुकीच्या हातात पोहोचलं तर याचा गैरवापर होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे तुमचा जुना फोन विकण्यापूर्वी नेमकं काय करायचं किंवा एक्सचेंजमध्ये देताना काय काळजी घ्यायची, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला वाटेल फॅक्टरी रिसेट केलं म्हणजे विषय संपला, तर तसं नसतं. का ते सांगतो, पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. जगभरातील कितीतरी सिक्युरिटी एक्सपर्ट्स आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी हे सिद्ध केलंय की अँड्रॉइड फोन फॅक्टरी रिसेट केल्यानंतरही भरपूर प्रमाणात डेटा रॉ स्टोरेजमध्ये राहू शकतो. हा डेटा ॲडव्हान्स रिकव्हरी टूल्स वापरून आरामात बाहेर काढता येतो. म्हणजे तुमचे जुने फोटो, मेसेजेसचे फ्रेगमेंट्स किंवा ॲप डेटा कुणीही रिकव्हर करू शकतं. तसं अँड्रॉइड 6 नंतरच्या फोनमध्ये फुल इन्क्रिप्शन असल्यामुळं हे तुलनेने थोडे अवघड झालंय, पण अगदीच अशक्य अजिबात नाही. आता विचार करा की तुमच्या फोनमध्ये काय काय असतं. फोन पे, गुगल पे अशा सगळ्यांचे लॉग इन सेशन्स, गुगल अकाउंट, मग यात जीमेल आलंच, पण सोबतच गुगल ड्राईव्ह, गुगल फोटोज असं सगळंच आलं. इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सॲप अशा ॲप्सचा कॅशे आणि सेशन्स डेटा, तुमचे बँक स्टेटमेंट, आधार पॅनचा फोटो आणि जेवढी वर्ष तुम्ही फोन वापरलाय तेवढ्या वर्षांमधले तुमचे पर्सनल फोटो, व्हिडिओ असं सगळं. या सगळ्या डेटाचा वापर करून आयडेंटिटी थेफ्ट, फायनान्शियल फ्रॉड, ब्लॅकमेल अशा कितीतरी गोष्टी केल्या जाऊ शकतात. आणि आणखीन एक धोका आहे जो खूप कमी लोकांना माहिती असतो, तो म्हणजे गुगल FRP लॉक, म्हणजे फॅक्टरी रिसेट प्रोटेक्शन. जर तुम्ही गुगल अकाउंट काढलं नाही आणि नंतर फोन फॅक्टरी रिसेट केला तर नवीन युजरला तो फोन यूज करण्यासाठी तुमचंच गुगल अकाउंट वापरावं लागेल. यामुळे फोनची रिसेल व्हॅल्यू कमी होते. हे तर झाले धोके, पण मेन मुद्दा असा आहे की हे सगळं टाळायचं कसं. म्हणजे जुना फोन विकण्याआधी काय काय करायचं. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे बॅकअप घ्या. फोन विकण्याआधी तुमचा त्या फोनमधला सगळा डेटा नवीन फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करा किंवा मग क्लाउडला बॅकअप घ्या. फोटो, व्हिडिओ, व्हॉट्सॲप चॅट्स, कॉन्टॅक्ट्स, डॉक्युमेंट्स, नोट्स या सगळ्याचा बॅकअप घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे सिम कार्ड आणि मेमरी कार्ड काढून घ्या. आपण विकताना शक्यतो खूप जुना फोन विकतो आणि आधीच्या फोन्सना मेमरी कार्ड स्लॉट मिळत होतं, ज्याबद्दल बऱ्याच वेळी लोक विसरून जातात. त्यामुळे या दोन गोष्टी न विसरता काढून घ्या. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्या अकाउंट्समधून लॉग आउट करा. गुगल अकाउंट, व्हॉट्सॲप, फोनपे किंवा बाकीचे UPI ॲप्स, सोशल मीडिया ॲप्स आणि तुम्ही जर ट्रेडिंग वगैरे करत असाल तर त्याबद्दलचे ॲप्स, या सगळ्या अकाउंट्समधून लॉग आउट करा. चौथी गोष्ट म्हणजे इन्क्रिप्शन जर इनेबल नसेल तर ते करा. म्हणजे तुमचा फोन जर Android 6 पेक्षा आधीचा असेल तर तुम्हाला इन्क्रिप्शन मॅन्युअली इनेबल करावं लागेल. यामुळे काय होतं की फॅक्टरी रिसेट नंतरही कुणी जर रिकव्हरी टूल्स वापरून डेटा मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला फक्त इन्क्रिप्टेड डेटा मिळेल, जो त्याला पाहता किंवा रीड करता येणार नाही. आणि पाचवी गोष्ट म्हणजे फॅक्टरी रिसेट करा, तेही योग्य प्रकारे. यासाठी आधी सेटिंग्समध्ये जावा. मग सॅमसंगचा फोन असेल तर जनरल मॅनेजमेंटमध्ये किंवा दुसरा कुठला अँड्रॉइड फोन असेल तर सेटिंग्स नंतर सिस्टीममध्ये जावा. यानंतर रिसेट ऑप्शन यावर क्लिक करा आणि मग इरेज ऑल डाटा किंवा फॅक्टरी रिसेट असा पर्याय निवडा. यानंतर फोन जेव्हा वेलकम स्क्रीनवर येतो तेव्हा तुमचा फोन रिसेट झाला हे कन्फर्म होतं. तुमचा फोन एक्सचेंजमध्ये देताना किंवा विकताना या सगळ्या स्टेप पूर्ण करणं गरजेचं आहे. फोन हँडओव्हर करताना तो वेलकम स्क्रीनवर आलाय की नाही ते पुन्हा क्रॉस चेक करा. गुगल अकाउंट फोनमध्ये नाहीये याची खात्री करून घ्या आणि एक्सचेंज झाल्यावर त्याची पावती किंवा कन्फर्मेशन मेसेज नक्की घ्या. या फोनचा वापर करून पुढे काही इल्लीगल ॲक्टिव्हिटी झाली तर त्याचा IMEI नंबरवरून पहिली चौकशी तुमची होऊ शकते. त्यामुळे फोन विकल्याचे सगळे डॉक्युमेंट्स सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. यासोबतच आणखी जास्त सुरक्षेसाठी काय करता येईल तर डबल रिसेट टेक्निक. यामध्ये काय करायचं असतं की तुमचा फोन फॅक्टरी रिसेट झाल्यानंतर तो पुन्हा सुरू करायचा आणि यावेळी वायफायला कनेक्ट न करता, कोणतंही अकाउंट ॲड न करता पुन्हा एकदा फोन फॅक्टरी रिसेट करायचा. या डबल रिसेट टेक्निकमुळे फोनमधल्या जुन्या रॉ डेटाचे ट्रेसेस आणखी कमी होतात. हे सगळं ऐकून काही जणांना खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल, तर काही जणांना वाटत असेल की एवढी साधी गोष्ट का सांगतोय. पण हे 15 ते 20 मिनिटाचं काम खरं तर सोपं देखील आहे आणि खूप गरजेचंही. कारण एवढ्या छोट्याशा गोष्टीमुळे तुमचा महत्त्वाचा डेटा चुकीच्या हातात पडण्यापासून वाचू शकतो. सो जुना फोन विकण्याआधीची सिंपल चेकलिस्ट पुन्हा सांगतो. बॅकअप घ्या, सिम आणि मेमरी कार्ड काढा, अकाउंट्समधून लॉग आउट करा, इन्क्रिप्शन चेक करा आणि फॅक्टरी रिसेट करा. आणि खात्रीसाठी डबल रिसेट टेक्निक वापरा. आणि या सगळ्यानंतर आणखीन एक महत्त्वाची स्टेप म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे त्यांचंही नुकसान टळेल. आणि जाता जाता टेक बरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.